नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आपण चाललो आहे आज यमुनोत्री धामला. तर यमुनोत्री धामला जाताना मध्ये रस्त्यात वाटेत आपल्याला हे पण लागतं ऋषिकेश, आणि ऋषिकेशवरून आपण म्हणजे ऋषिकेशचा अर्धा भाग लागतो आणि तसंच डेहराडूनवरून येणाराही रस्ता आहे. म्हणजे ते दोघांच्या मधूनच आपण त्या दोघांच्या मध्ये सुवर्णमध्ये गाठून आपण यमुनोत्री धामला जाणार आहोत. तर यमुनोत्री धामला जाता जाता मित्रांनो, खूप असे सिनरीज, इतक्या छान छान पहाडीचे, इतके तुम्ही म्हणजे कुठला फोटो घ्यावा असं तुमच्या मनाला आणि तुमच्या कॅमेऱ्याला होईल, इतकं सुंदर सुंदर. आणि रस्ते तर तुफान डेंजरस असं म्हटलं तर चालेल, कारण ह्या रस्त्यावरून फक्त एकच वाहन जाण्याची जागा आहे, पण तरीसुद्धा इथून दोन्ही वन वे वाटतो आपल्याला, पण हा 2 वे आहे. तर आम्ही रस्त्यात जाता जाता आम्हाला मसुरी लागलं आहे आणि आम्ही मसुरीमध्ये एक फेमस वॉटरफॉल आहे, केम्प्टी वॉटरफॉल. तर आम्ही आता तिथे चाललो आहे. आणि केम्प्टी वॉटरफॉल म्हणजे असं एक धमाल मस्तीचं ठिकाण आहे. नक्की मित्रांनो, तुम्ही गेलात तर तुम्ही जाऊन तिथे नक्की एन्जॉय करा. आणि तिथेच बरेचसे वॉटर स्पोर्ट्स, वॉटर राईड्स पण होतात. आणि मग आम्ही पण थोडंसं पाण्यामध्ये उतरलो आणि तिथे मला एक खूप आवडलं की एक झिप लॉक का झिप जॅक का झिप लाईन असं काहीतरी तिथे लिहिलं होतं की तिथे मुलं ही अम्युजमेंट पार्कसारखं हे जे राईड्स आहेत ते करत होते. मी कुतूहलाने पाहिलं, मला आवडलं, मजा आली. आणि आम्ही आता तिथून परत आमचा प्रवास पुढे चालू झाला. आम्हाला मसुरीमधून आता आम्हाला यमुनोत्री मार्गाला, म्हणजे आम्ही आज बारकोटला जाणार आहोत आणि बारकोटला आमचा स्टे असणार आहे. तर त्यापूर्वी आम्ही असं डिस्कशन करता करता आमच्या ड्रायव्हरला सांगितलं की इथून किती वेळ आहे. आणि मेन म्हणजे ड्रायव्हरशी आम्ही बोलत असताना मित्रांनो, इथे फार अगदी चौकन्ने, चाणाक्ष किंवा अटेंटिव्ह माइंड असलंच पाहिजे की नजर हटी तर दुर्घटना घटी. म्हणजे तुम्ही जीव मुठीत धरूनच जात असाल आणि जालच. तर त्यामध्ये लागले एक लाखा मंडल म्हणून एक फेमस ठिकाण आहे. फेमस ठिकाण म्हणण्यासुद्धा हे पण तीर्थक्षेत्रच आहे. या तीर्थक्षेत्राचं महत्त्व असं आहे की इथे लाखा मंडल या नावानुसारच इथे लाखो शिवलिंग आहे. आणि जितक्या वेळा ह्या शिवलिंगाचं म्हणजे ह्या जागेचं, या परिसराचं उत्खनन करतात तर तिथे शिवलिंगच मिळतात. आणि इथे म्हणजे अगदी जागृत आणि आपल्याला आपल्या ऐतिहासिक वारसा हा ऐतिहासिक ठेवा आपल्याला पाहायला मिळेल. ते आपलं खरोखर खूप मोठं असं भाग्य आहे. आणि हे शिवलिंग तुम्हाला मित्रांनो दिसतंय ना, ह्या शिवलिंगाचं सुद्धा महत्त्व तितकंच आहे की इथे पांडवांनी आपल्या माता कुंतीसोबत साधना केली होती, त्यामुळे याचं महत्त्वसुद्धा आहे. आणि इथे बऱ्याच प्रकारचे शिवलिंग आहेत. एका शिवलिंगाचं तर महत्त्व इतकं आहे म्हणजे की त्यावर जलाभिषेक केल्यावर त्याच्यातून जे प्रोड्यूस होणारे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ते आपल्याला अगदी समाधानकारक आहे. आणि तिथे त्या लाखा मंडल ह्या परिसरात एक कार्यक्रम चालला होता आणि ते कार्यक्रमाचं पण मी तुम्हाला सांगतेच. आणि त्यानंतर आम्ही पांडवांची प्राचीन गुफा आहे ती इथे, म्हणजे पांडवांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलं याचे त्यांची छाप आणि त्यांचे आपल्याला एक अवशेष, त्यांची उपस्थिती दाखवून दिलेले प्रत्येक ठिकाणी गुफा आहेत. तर तशीच ही आहे. इथे या गुफेमध्ये एक यांच्या शिवलिंगावर गुप्तेश्वर शिवलिंग आहे. त्या गुप्तेश्वर शिवलिंगावर सतत अभिषेक होत असतो, नॅचरल आहे हे. तर तेही पाहिलं. आणि त्या कार्यक्रमाला जे त्या लाखा मंडलाच्या परिसरापासून जरा 1-1.5 किलोमीटर अंतरावर हे प्राचीन गुफा आहे. आणि ते मी तुम्हाला लाखा मंडलचं सांगत होते ना मित्रांनो, तिथे 2 आहेत. एक रेड कलरची शिवलिंग आहे की ती रामायणाचं महत्त्व आणि महिमा सांगते किंवा राम इथे आलेल्याचे आपल्याला उपस्थिती दाखवते. आणि दुसरी आहे ग्रीन कलरची शिवलिंग, ती इथे श्रीकृष्णाचे अस्तित्व असलेल्याचं दाखवते. म्हणजे कळलं का, रामायण महाभारताचं संपूर्ण दर्शन तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि असंच करता करता आम्ही दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो की आजचं आम्हाला यमुने धाम करायचं आहे, यमुनोत्री धाम. तर त्यासाठी आम्ही निघणार आहोत आणि निघालो आणि प्रवास सुरू झाला. आणि मित्रांनो, जिथे आम्ही बारकोटला उतरलो तिथे राहायला आलं, तिथे सुद्धा अप्रतिम नजारे होते. आम्ही त्यांच्याच गावात थोडासा फेरफटका मारला. आपल्या ॲपल म्हणजे सफरचंदाची बाग होती, तिथे गेली. आणि एक मजा म्हणजे तिथे एक रस्त्यात कुत्रा मला भेटला. तो मला रस्त्याने जाऊ देत नव्हता. म्हणजे तो तिथला राखणदार होता, तो मला तिथे हात लावू देत नव्हता. म्हणजे मित्रांनो बघा, प्राणीसुद्धा इमानदारी दाखवतात.
आणि ते आपल्या मालकाशी किती इमानी असतात ते आपल्याला कळून येईल. आणि मित्रांनो, की आम्ही अशा रीतीने आजचा दिवस खूप छान घालवला आणि बारकोटला आम्ही ज्या हॉटेलला आलो आहे तर तिथे जेवणसुद्धा सुंदर होतं. म्हणजे त्यांनी घरगुती जेवणच होतं. रोटी, दाल, चावल आणि म्हणजे आता त्यांची भाषा बोललीच पाहिजे. त्यांच्यासारखंच हिंदीतून आपणही बोललं पाहिजे. आपण काकडी म्हणतो, ते लोकं खीरा म्हणतात आणि ते सुद्धा होतं. म्हणजे संपूर्ण पंचपक्वान्न न देता